स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड शहरात मुख्य रस्त्यावरील विकास कामांना गती देत नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज उभारणी व कैलासवासी माननीय आमदार शरद पाटील स्मृती उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला। मनपा क्षेत्रातील उद्याने विकसित करणे व उपमहापौर निधी अंतर्गत 1,50,00,000 रुपये अंदाजित खर्चाच्या या कामास मंजुरी देण्यात आली असून 300 दिवसांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। या कामाच्या व्यापात प्रामुख्याने कंपाऊंड वॉल, फुटपाथ, सुंदर गार्डन, वीट बांधकाम, फॅब्रिकेशन वर्क, दगडी बांधकाम, 100 फूट उंच राष्ट्रध्वज, सिमेंट बेंच, कैलासवासी माजी आमदार शरद पाटील यांचा जीवनपट दर्शवणारे आकर्षक म्युरल्स, विद्युत रोषणाई कमान आणि पंचधातूमधील आकर्षक अशोक स्तंभ यांचा समावेश असणार आहे। या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशाल पाटील आणि दिवंगत माजी आमदार शरद पाटील यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रतन शरद पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच उपमहापौर माननीय श्री गजानन मगदुम, सभागृह नेता माननीय श्री संदीप आवटी, परिवहन समिती सभापती माननीय श्री प्रकाश पाटील, प्रभाग समिती 3च्या सभापती माननीय माया गडदे यांच्यासह महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात निवेदकांच्या प्रास्ताविक शाब्दिक स्वागताने झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। मुख्य रस्त्यावरील या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण मान्यवरांच्या हस्ते पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। उपमहापौर माननीय श्री गजानन मगदुम यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रकल्पाची रूपरेषा मांडली। त्यानंतर उपमहापौरांच्या हस्ते पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान खासदार माननीय श्री विशाल पाटील, महाराष्ट्र जनता दलाचे अध्यक्ष माननीय नाथभाऊ शेवाळे आणि उपमहापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुपवाड शहराच्या सौंदर्यीकरण आणि विकासासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सभागृह नेता माननीय श्री संदीप आवटी यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।